काय मित्रांनो, कसं चाललंय मग सगळं? काम, घर, ऑफिस आणि तो ऑफिसचे कॉल, मेसेज, रात्री बेरात्री येणारे ईमेल्स, सुट्टीच्या दिवशी बॉसचा येणारा फोन. यार कधी-कधी वाटतं ना, की पुरे यार सगळे. आता मला फक्त माझ्या शांततेमध्ये राहायचंय. बरोबर ना? असंच काहीसं तुम्हालाही वाटलं असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच. कारण सुप्रिया सुळे यांनी संसदेत एक भन्नाट बिल मांडलंय. त्याचं नाव आहे राइट टू डिस्कनेक्ट बिल. काय आहे हे बिल? हे बिल आलं तर आपल्याला काय फायदा होईल? बॉसला कधी ब्लॉक करता येईल का? चला, आज एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. तर मित्रांनो, नाव ऐकूनच कळतंय. राइट टू डिस्कनेक्ट म्हणजे कनेक्शन तोडण्याचा अधिकार. पण कशापासून? तर ऑफिसच्या कामापासून. कल्पना करा, ऑफिसची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. तुमचं काम संपलं, तुम्ही घरी आलात. पण बॉसचा फोन येतोय, मेल येतात आहे, WhatsApp मेसेज येतोय, हे काम कर, ते काम कर. आता हे बिल काय सांगतं? हे बिल सांगतं की तुमच्या कामाचे तास संपल्यानंतर तुम्हाला ऑफिसच्या कामांसाठी कोणताही फोन, ईमेल किंवा मेसेज स्वीकारण्याचा किंवा त्याला उत्तर देण्याची सक्ती नाही. तुम्ही डिस्कनेक्ट होऊ शकता. तुमचं काम संपलं की तुमची पर्सनल लाईफ सुरू. आता प्रश्न पडतो, आपल्या सुप्रियाताईंना हे बिल मांडायची का गरज वाटली? तर यामागे खूप मोठं कारण आहे. ताण आणि डिप्रेशन. आजकाल कामाचा ताण इतका वाढलाय की लोकांमध्ये डिप्रेशन, स्ट्रेस आणि चिंता वाढतीये. पर्सनल लाईफ संपते. ऑफिसच्या कामामुळे घर, कुटुंब, मित्र यांच्यासाठी वेळच मिळत नाहीये. वर्क लाईफ बॅलन्स बिघडलाय सर्व. आरोग्यावर परिणाम सतत होत आहेत. सतत कामाचा विचार केल्याने झोप लागत नाही, बीपी वाढतो, तब्येत बिघडते. मोबाईल लॅपटॉपमुळे 24/7 कामाशी कनेक्टेड असतो. जणू काही आपण डिजिटल गुलाम झालोय. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी सुप्रिया सुळे यांनी हे बिल मांडलंय. आता हे बिल पास झालं तर आपल्याला काय फायदा होईल? कामाचे तास संपले की खरंच तुम्ही निवांत राहू शकता. कुटुंब, मित्रांसोबत वेळ घालवता येईल, हॉबीज फॉलो करता येतील. जेव्हा तुम्ही कामावर असाल, तो पूर्ण एकाग्रतेने काम कराल आणि बाकी वेळेत रिफ्रेश असाल. त्यामुळे कामाची क्वालिटी सुधारेल. कर्मचाऱ्यांना त्यांचे हक्क मिळतील आणि कंपन्यांनाही कर्मचाऱ्यांच्या वेळेचा आदर करावा लागेल. फ्रान्स, स्पेन आणि बेल्जियम सारख्या देशांमध्ये असे कायदे आधीच आहेत बरं का. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात ना. या बिलाला काही जण विरोध करू शकतात किंवा काही जण अडचण आणू शकतात. लवकरच संपर्क न मिळाल्यास समजा एखादं महत्वाचं काम आहे आणि क्लायंटची अर्जंट गरज आहे आणि कर्मचारी डिस्कनेक्ट आहेत. मग छोट्या कंपन्यांना किंवा स्टार्टअप्सला सुरुवातीला 24/7 काम करावं लागतं. त्यांना हे बिल अवघड वाटू शकतं. हे बिल कसं लागू करणार? कोण देखरेख करणार? यात काही पळवाटा काढल्या जातील का? आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करताना दुसऱ्या टाइम झोनमधील लोकांशी कनेक्टेड राहावं लागतं. तिथे काय? या सगळ्यावर नक्कीच विचार करावा लागेल. तर मित्रांनो, हे होतं खासदार सुप्रिया सुळेंनी मांडलेलं राइट टू डिस्कनेक्ट बिल सोप्या भाषेत. मला वाटतं की या बिलाची आजच्या काळात खूप गरज आहे. तुम्ही यावर काय विचार करता? तुम्हाला हे बिल आवडलं का? हे बिल आलं पाहिजे की नाही? तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.